नमस्कार मंडळी, मी पूनम. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, आज जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तो फक्त एक कथा नाही, तर अनेक घरांमध्ये शांतपणे घडणारी एक सत्य घटना आहे, जी कदाचित तुमच्याही आयुष्यात घडली असेल. पण तुम्ही तिला साधं टेन्शन, थकवा किंवा परिस्थिती समजून दुर्लक्ष केलं असेल. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या डोळ्याने दिसत नाहीत, पण त्याचा परिणाम मात्र थेट आपल्या मनावर, विचारावर आणि बुद्धीवर होतो. आणि जेव्हा विचारशक्तीवर परिणाम होतो, तेव्हा माणूस स्वतःसारखा राहत नाही. त्यांचे निर्णय बदलतात, त्यांचा स्वभाव बदलतो, त्यांची ऊर्जा कमी होते आणि हळूहळू त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो. असाच एक अनुभव एका ताईने माझ्यासोबत शेअर केला होता की त्यांचा मुलगा लहानपणापासून खूप हुशार, अभ्यासू आणि शांत स्वभावाचा होता. शाळेत कायम पहिल्या 3 नंबरांमध्ये यायचा. शिक्षकांचे कौतुक, नातेवाईकांमध्ये अभिमान, घरात आनंदाचे वातावरण. पण अचानक 10वी नंतर सगळं बदलायला लागलं. तोच मुलगा जो तासनतास अभ्यास करायचा, तो पुस्तक उघडून बसला तरी त्याचं मन लागत नव्हतं. चिडचिड वाढली, घरच्यांना उलट उत्तर द्यायला लागला. रात्री उशिरापर्यंत जागरण, सकाळी उठायला त्रास, डोळ्यांमध्ये पाणी, डोकं दुखणं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो स्वतः म्हणू लागला की आई, मला काही समजत नाहीये, माझं डोकं काम करत नाहीये. डॉक्टरांकडे नेलं, टेस्ट केल्या, सगळं नॉर्मल आलं. पण सगळ्यांनी सांगितलं की वय आहे, कॉलेजचा ताण आहे. पण ताईच्या मनाला समाधान नव्हतं. कारण त्या म्हणाल्या, हा लहान नाही, हा माझा मुलगा नाही तर कुणीतरी दुसराच वाटतोय. आणि हळूहळू त्याला वाईट मित्रांची संगती लागली. अभ्यास सोडून भटकंती, खोटं बोलणं, घरातून पैसे घेणं आणि घरात रोज भांडणं. जे घर हसत खेळत होतं तिथे तणावाचं वातावरण झालं. आणि एक दिवस त्या ताईंनी सांगितलं की मला स्वप्नात स्वामींनी दाखवलं की तुझ्या मुलावर वाईट नजर आहे, त्याची बुद्धी गोंधळली आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवलं की आता फक्त रडून चालणार नाही, उपाय करायचा. त्यांनी दररोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायला सुरुवात केली, हनुमान चालिसा वाचायला सुरुवात केली आणि 7 दिवसाचा एक छोटासा अनुभव केला. दूध, गंगाजल आणि मध एकत्र करून तीर्थ तयार करून घरभर शिंपडलं आणि त्या मुलाच्या डोक्यावर हलके हात ठेवून स्वामींचे नाव घेतलं. पहिल्या 2 दिवसात काही फरक नाही, पण तिसऱ्या दिवशी मुलगा शांत झोपला. 4थ्या दिवशी त्याने स्वतःहून पुस्तक हातात घेतलं. 5व्या दिवशी म्हणाला, आई, मला माहीत नाही, पण आता डोकं हलकं वाटते. आणि ताईच्या डोळ्यात अश्रू आले. कारण त्यांनी अनुभवलं की जेव्हा आपण श्रद्धेने आणि सतत सेवा करतो तेव्हा नकारात्मक शक्ती टिकत नाही. आणि फक्त मुलाच्याच बाबतीत नाही, तर मोठ्यांच्या बाबतीतही तसंच होतं. एक दादा होते ज्यांना व्यवसाय छान चालला होता. अचानक तोटा, चिडचिड, दारूची सवय आणि ते स्वतः म्हणू लागले की मला काही कळत नाही, मी काय करतोय. आणि त्यांच्या पत्नीने जेव्हा नियमित नामस्मरण आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली, तेव्हा हळूहळू परिस्थिती बदलली. कारण विचार करण्याची शक्ती थांबली की माणूस स्वतःवर शंका घ्यायला लागतो. त्याला भ्रम होतो, तो तीच गोष्ट वारंवार तपासतो. गाडी लॉक केली का, गॅस बंद केला का नाही, औषध घेतलं का नाही. आणि हा फक्त विसरभोळेपणा नसतो, तर आत्मविश्वासाचा ऱ्हास असतो. आणि म्हणूनच आपण सावध राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाला आपल्या आनंदाचा हेवा असू शकतो, पण आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे श्रद्धा, नियमित पूजा आणि सकारात्मक विचार. कारण जिथे स्वामींचे नाव आहे तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती जास्त काळ टिकत नाही. अचानक एखाद्या घरात सगळं सुरळीत चाललेलं असताना बुद्धीवर परिणाम झाल्यासारखा बदल दिसू लागतो आणि माणूस स्वतःसारखा राहत नाही. आता पुढे त्या ताईंनी सांगितलेला अनुभव अजून खोल आहे. कारण त्यांच्या मुलामध्ये बदल दिसायला लागल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या पतीच्या बाबतीतही विचित्र गोष्टी घडायला लागल्या. जे व्यक्ती नेहमी शांत, समजूतदार आणि घरासाठी झटणारे होते, ते अचानक संशयी झाले. लहान सहान गोष्टींवरून वाद घालू लागले. रात्री झोप लागत नव्हती, मध्ये दचकून उठायचे.
आणि म्हणायचे की मला कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटते, घरात कोणी नसताना आवाज ऐकल्यासारखा वाटते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना काहीच आठवत नसे. सुरुवातीला सगळ्यांनी हे थकवा किंवा कामाचा ताण म्हणून दुर्लक्ष केलं, पण हळूहळू परिस्थिती गंभीर होत गेली. कारण त्यांनी व्यवसायात चुकीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली, ज्यावर ते कधी सही केली नसती अशा कागदावर सही केली, विश्वासू माणसांवर शंका घेतली आणि अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवला. जणू त्यांचा निर्णय घेण्याच्या शक्तीवर पडदा पडला होता. आणि इथेच बुद्धीवर परिणाम होतो. हा प्रकार कसा असतो हे स्पष्ट दिसू लागले. कारण जेव्हा माणसाची चांगलं वाईट समजण्याची बुद्धी गोंधळते, तेव्हा तो चुकीचं बरोबर आणि चूक काय बरोबर काय हे व्यवस्थित समजू शकतो. त्याला स्वतःच्या जवळच्या लोकांचा सल्ला चुकीचा वाटतो आणि बाहेरच्यांचंच तो ऐकू लागतं. त्या ताईंनी सांगितलं की एक दिवस त्यांनी पाहिलं की त्यांच्या घराच्या दरवाजासमोर काळी राख आणि लिंबू मिरची टाकलेली होती. आधी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण 2-3 वेळा तसं घडल्यावर त्यांच्या मनात शंका आली की कुणाचं तरी नकारात्मक लक्ष आपल्या घरावर आहे का. आणि त्याच काळात मुलगा आणि नवरा दोघेही वेगळ्या स्वभावाचे झाले होते. घरात आनंदाऐवजी तणाव, सुऐवजी शांतता आणि संवादाऐवजी आरोप. अशावेळी त्या ताईंनी स्वतःला सावरलं, कारण त्यांनी म्हटलं, जर मीच कोसळले तर घर उभं कोण ठेवणार. त्यांनी नियमित स्वामींचे नामस्मरण वाढवलं, सकाळ संध्याकाळ दिवा लावला, आठवड्यातून एकदा हनुमान चालीसा आणि दर गुरुवारी उपवास करून स्वामींच्या चरणी प्रार्थना केली की माझ्या घरावर जर कुठलीही नकारात्मक सावली असेल तर ती दूर करा. आणि त्याचबरोबर त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली की घरात नकारात्मक ऊर्जा, सतत तक्रारी आणि भीतीचं वातावरण कमी करणं खूप गरजेचं आहे. कारण नकारात्मक विचार हे नकारात्मक शक्तींना आणखी बळ देतात. त्यांनी घरात शांत भजन लावायला सुरुवात केली, मुलांशी प्रेमाने संवाद साधला, पतीशी वाद घालण्याऐवजी शांत राहून ऐकून घेतलं आणि 7 दिवसाचा दूध, गंगाजल आणि मधाचा उपाय पुन्हा केला, पण यावेळी पूर्ण श्रद्धेने आणि भीती न ठेवता. आणि आश्चर्य म्हणजे आठवड्याभरातच घरातला ताण थोडा कमी झाला, पण तिची झोप सुधारली, मुलगा थोडा स्थिर दिसू लागला. आणि त्या म्हणाल्या की मला जेव्हा जाणवलं की श्रद्धा आणि रोजचे प्रयत्न यांची ताकद खूप मोठी आहे. कारण जर खरोखर कोणी काही नकारात्मक केलं असेल तर ते टिकत नाही. जेव्हा घरात दररोज देवाचं नाव घेतलं जातं आणि जर काही मानसिक किंवा भावनिक ताण असेल तर नियमित साधना मन स्थिर करते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक बदलाला लगेच जादूटोणा म्हणायचा नाही. कधीकधी परिस्थिती, संगत, ताण, अपयश यामुळे ही बुद्धी गोंधळते. त्यामुळे प्रथम शांतपणे निरीक्षण करा, ते गरजेचे आहे. डॉक्टरांची मदत घ्यावी लागली तर तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा लागेल, पण त्यासोबतच श्रद्धेचा आधार ठेवावा. कारण स्वामी भक्त असणं म्हणजे फक्त चमत्काराची अपेक्षा करणं नाही, तर समजूतदारपणा ठेवून योग्य पाऊल उचलणं आहे. त्या ताईंनी शेवटी सांगितलं की आज माझं घर पुन्हा हसतंय, पूर्णपणे परिपूर्ण नाही पण स्थिर आहे. आणि मला एक गोष्ट समजली की जेव्हा आपण सतत शंका, भीती आणि दुसऱ्याच्या नजरेचा विचार करत राहतो तेव्हा आपलीच बुद्धी कमकुवत होते. पण जेव्हा आपण श्रद्धा, सकारात्मकता आणि योग्य कृती यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा कोणतीही नकारात्मक शक्ती जास्त काळ टिकू शकत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरातही अचानक स्वभाव बदल, भ्रम, आत्मविश्वास कमी होणं, वारंवार तीच गोष्ट तपासणं, विनाकारण भीती, चिडचिड, विनाकारण भांडणं वाढत असतील तर घाबरू नका. शांत राहा, निरीक्षण करा, वैद्यकीय कारणे तपासा आणि त्यानंतर नियमित नामस्मरण, हनुमान चालीसा आणि 7 दिवसांचा शुद्ध भावनेने केलेला उपाय करा. कारण श्रद्धा आणि समय यांचा संगमच खरी रक्षा करतो. श्रद्धा, संयम आणि सातत्य यामुळे त्या ताईंच्या घरात हळूहळू बदल दिसू लागला. पण कथा इथे संपत नाही. खरी परीक्षा तेव्हा सुरू झाली जेव्हा परिस्थिती थोडी सुधारल्यासारखे वाटत असतानाच पुन्हा एक वेगळाच टप्पा आला. मुलगा अभ्यासाकडे वळत होता, पतीचा स्वभाव थोडा थोडा स्थिर होत होता, पण घरात अजूनही एक
न दिसणारा ताण जाणवत होता. जणू काही पूर्णपणे गेलेलं नाही. आणि एक दिवस मुलगा अचानक म्हणाला, आई मला पुन्हा डोकं जड वाटतंय. मी पुस्तक उघडतो पण अक्षर हलल्यासारखे वाटतात. आणि त्याने आईच्या मनात भीतीची लहर आली. पण त्यावेळी त्या कोसळल्या नाहीत, कारण त्यांना समजलं होतं की घाबरणं म्हणजे त्या परिस्थितीला पुन्हा बळ देणं. त्यांनी शांतपणे त्याचं डोकं हातात घेतलं, स्वामींचं नाव घेतलं आणि म्हणाल्या, तू मजबूत तर आहेस. तुझी बुद्धी कुणी बांधू शकत नाही. कारण अनेकदा आपण ज्या गोष्टींना घाबरतो ते आपल्या भीतीतूनच शक्ती देत असते. त्याच काळात त्यांनी लक्षात घेतलं की घरात वारंवार छोट्या गोष्टी हरवू लागल्या. ठेवलेल्या वस्तू सापडत नव्हती. गॅस बंद केला तरी परत परत तपासावं लागत होतं. दरवाजा लॉक केला की नाही याची शंका. आणि एक फक्त विसरभोळेपणा आहे की मानसिक ताण याचा विचार त्यांनी केला. डॉक्टरांकडे पुन्हा सल्ला घेतला, कारण त्यांनी ठरवलं होतं की आधी वैद्यकीय कारण तपासायचं. आणि जेव्हा सगळं नॉर्मल आलं तेव्हा त्यांनी श्रद्धेचा आधार अजून घट्ट केला. दररोज सकाळी घरात शांत मंत्र लावणे, आठवड्यातून एकदा संपूर्ण घर स्वच्छ करून गंगाजल शिंपडणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात एक नियम केला, कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाही. कारण त्यांना जाणवलं होतं की नकारात्मक बोलणं हेच नकारात्मकतेला आमंत्रण असतं. काही वेळा लोकांच्या मत्सरामुळे नजर लागू शकते, पण अनेकदा आपणच आपल्या घरात भीतीचे वातावरण निर्माण करतो. आणि बुद्धी गोंधळते तेव्हा ती बाहेरच्या शक्तीमुळे नाही तर आपल्या अस्थिरतेमुळे असते. त्यांनी मुलाला मोबाईल आणि चुकीच्या संगतीपासून दूर ठेवलं, प्रेमाने संवाद साधला व तिला शांत वेळ दिला. आणि सर्वांनी मिळून दर गुरुवारी स्वामींचे नाव घेतलं. आणि हळूहळू एक गोष्ट स्पष्ट झाली की जिथे एक प्रार्थना होते तिथे ऊर्जा बदलते. घरात पुन्हा हलकं वातावरण निर्माण झालं. मुलगा म्हणू लागला, आई आता मला पूर्वीसारखं स्पष्ट विचार करता येतं. पतीने व्यवसायात घेतलेले चुकीचे निर्णय दुरुस्त केले. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरात भीतीऐवजी विश्वास आला. कारण त्यांनी समोरून समजून घेतलं की बुद्धीवर परिणाम होतो म्हणजे फक्त बाह्य कारणे नाही तर आत्मविश्वास हरवणे आहे. आणि आत्मविश्वास परत आणायचा असेल तर श्रद्धा, सकारात्मकता, योग्य कृती आणि संयम या 4 गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यातही अचानक भ्रम, शंका, चिडचिड, विनाकारण भीती, वारंवार तपासण्याची सवय, आत्मविश्वास कमी होणं किंवा घरात न समजणारा ताण जाणवत असेल तर प्रथम शांतपणे निरीक्षण करा आणि त्याच्यानंतर सकारात्मक ऊर्जा वाढवा. आणि त्यासोबतच नियमित नामस्मरण, हनुमान चालीसा किंवा तुमच्या श्रद्धेनुसार कोणतीही प्रार्थना करा. कारण श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर मनाला स्थिर ठेवण्यासाठी केलेली ती शक्ती आहे. आणि जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा बुद्धीवर कोणतंही सावट हळूहळू दूर होतं. आणि शेवटी त्या ताईंनी सांगितलं की मला आता कळतंय की प्रत्येक बदलाला जादूटोणा म्हणणं योग्य नाही, तर श्रद्धेची ताकद कमी लेखनही चूक आहे. योग्य समज, योग्य कृती आणि देवावरचा विश्वास यामुळेच आपलं घर पुन्हा उभं राहिलं. आणि आज मी प्रत्येकाला एवढंच सांगते की भीती नको, समजूतदारपणा हवा. स्वामींचं नाव हृदयात ठेवा, कारण जिथे श्रद्धा आहे तिथे रक्षा नक्कीच आहे. त्या ताईंची भीतीऐवजी श्रद्धा आणि विचार करण्याची ताकद निवडली आणि हळूहळू त्यांच्या घरात बदल दिसू लागला. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ, हा ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.